गुड इव्हनिंग एव्हरीवन. स्वागत आहे तुमच्या सर्वांचं बेसिक टू ॲडव्हान्स लेवल डेली सेंटेन्स प्रॅक्टिस सेशनमध्ये. आणि हो, जे पण विद्यार्थी आपल्या क्लासला नवीन जोडले गेलेले असतील त्या सर्व विद्यार्थ्यांनी सुरुवातीला आपला जो स्पोकन इंग्लिशचा कोर्स आहे तो सुरुवातीपासून एंडपर्यंत बघायचा आणि त्यानंतरच हे जे आपण प्रॅक्टिस सेशन घेतोय याला जॉईन करायचं. तर चला जास्त वेळ न घेता आपल्या प्रॅक्टिस सेशनला सुरुवात करूया. लेट स्टार्ट द प्रॅक्टिस सेशन. तर बघा, या ठिकाणी तुम्हाला मी काही क्वेश्चन्स आणि काही सेंटेन्स लिहून दिले. असं नाही की जेवढं लिहून दिले तेवढंच मी घेणार आहे, यामध्ये तुम्हाला अजून काही एक्स्ट्रा मी सांगेलच निश्चितच. तर चला सुरू करूया फर्स्ट आपल्या क्वेश्चनला. तर क्वेश्चन बघा, तुम्हाला इंग्रजी शिकायची आहे का? ज्यावेळेस तुम्हाला कोणाला असं विचारायचं असतं तुम्हाला इंग्रजी शिकायची आहे का, तर इंग्लिशमध्ये कसं विचारायचं माहिती का? डू यू वॉन्ट टू लर्न इंग्लिश? काय म्हणायचं त्या ठिकाणी? डू यू वॉन्ट टू लर्न इंग्लिश? तुम्हाला इंग्रजी शिकायची आहे का? डू यू वॉन्ट टू लर्न इंग्लिश? अशा पद्धतीने काय म्हणायचं त्या ठिकाणी बघा, डू यू वॉन्ट टू लर्न इंग्लिश? डू यू वॉन्ट टू लर्न इंग्लिश? लर्न इंग्लिश याचा अर्थ काय? तुम्हाला इंग्रजी शिकायची आहे का? डू यू वॉन्ट टू लर्न इंग्लिश? अशा पद्धतीने. आता नेक्स्ट या ठिकाणी सेंटेन्स घेतलेला आहे आपण. बघा सेंटेन्स काय? मला इंग्रजी शिकायची आहे असं जर तुम्हाला म्हणायचं असेल, समजा मला म्हणायचं तुम्हाला मला इंग्रजी शिकायची आहे, तर कसं म्हणणार तुम्ही इंग्लिशमध्ये? काय म्हणायचं माहिती का? आय वॉन्ट टू लर्न इंग्लिश. आय वॉन्ट टू लर्न इंग्लिश. मला इंग्रजी शिकायची आहे. काय म्हणायचं त्या ठिकाणी? आय वॉन्ट टू लर्न इंग्लिश. आय वॉन्ट टू लर्न इंग्लिश. लर्न इंग्लिश याचा अर्थ आहे मला इंग्रजी शिकायची आहे. आय वॉन्ट टू लर्न इंग्लिश. नेक्स्ट या ठिकाणी क्वेश्चन घेतलाय आपण. बघा आता, राहुलला इंग्रजी शिकायची आहे का? आता या ठिकाणी आपण दोन्ही क्वेश्चन करणार का? नाही, तो आपला चुकील क्वेश्चन त्या ठिकाणी. कारण माहितीये का, ज्यावेळेस सिंग्युलर सब्जेक्ट असतो, समजा ही, शी, इट आणि एखाद्या व्यक्तीचं नाव असतं, तर त्या ठिकाणी आपण माहितीये का कधीच डूचा यूज नाही करत. कशाचा यूज करतो आपण? डजचा. आता या ठिकाणी क्वेश्चन काय आहे? राहुलला इंग्रजी शिकायची आहे का? तर कसं म्हणणार आपण इंग्लिशमध्ये? डज राहुल वॉन्ट टू लर्न इंग्लिश? डज राहुल वॉन्ट टू लर्न इंग्लिश? राहुलला इंग्रजी शिकायची आहे का? तर बघा कसं म्हणणार आपण इंग्लिशमध्ये. समजा तुमचा या ठिकाणी एखादा मित्र असतं, त्याचं नाव असतं, तर त्याचं नाव घ्यायचं आणि सुरुवातीला डज घ्यायचं, पण डज आणि त्याचा व्यक्ती ज्या तुमचा मित्र असेल त्याचं नाव घ्यायचं. ठीक आहे. आता या ठिकाणी आपण राहुल घेतलंय तर राहुलचं नाव घेणार. डज राहुल वॉन्ट टू लर्न इंग्लिश? राहुलला इंग्रजी शिकायची आहे का? बघा या ठिकाणी डज राहुल want to learn English? Does Rahul want to learn English? Does Rahul want to learn English? राहुलला इंग्रजी शिकायची आहे का? याचा अर्थ काय? राहुलला इंग्रजी शिकायची आहे का? Does Rahul want to learn English? बघा नेक्स्ट या ठिकाणी सेंटेन्स आहे, राहुलला इंग्रजी शिकायची आहे. आता या ठिकाणी काय उत्तर आहे? या प्रश्नाचं उत्तर समजून घ्या तुम्ही. किंवा राहुलला इंग्रजी शिकायची आहे. राहुलला इंग्रजी शिकायची आहे, तर आपण कसं म्हणणार इंग्लिशमध्ये? आता असं म्हणणार का आपण राहुल वॉन्ट टू लर्न इंग्लिश? नाही, ते उत्तर चुकेल आपलं. कारण सब्जेक्ट ज्यावेळेस सिंग्युलर असतो ना, त्यावेळेस माहितीये का आपण जो वर्ब असतो त्याला काय लावतो आपण? यस लावतो किंवा इयस लावतो. तर बघा या ठिकाणी आपण कसं म्हणणार? राहुल वॉन्ट्स टू लर्न इंग्लिश. राहुलला इंग्रजी शिकायची आहे. बघा, राहुल wants to learn English. राहुलला इंग्रजी शिकायची आहे. राहुल वॉन्ट्स टू लर्न इंग्लिश अशा पद्धतीने. आता समजा एखाद्या मुलीचं नाव असतं, आपण कसं म्हटलं असतं? समजा सीमा नावाची एखादी मुलगी, तर आपण कसं म्हटलं असतं? सीमा वॉन्ट्स टू लर्न इंग्लिश. त्या ठिकाणी सुद्धा वॉन्ट्सच लागलं असतं. कारण माहितीये का, सीमा सुद्धा एकच आहे, म्हणजे सिंग्युलर सब्जेक्ट आहे. सिंग्युलरच आहे ना, एकच नाव आहे ना. त्या ठिकाणी समजा राहुल आणि सीमा असती तर त्या ठिकाणी आपण वॉन्ट्सचा यूज केला असता. पण राहुल आणि सीमा आहे का? नाही, फक्त सीमा आहे, एकच नाव आहे. किंवा राहुल आहे, एकच नाव असेल तर त्या ठिकाणी आपण वॉन्ट्सचा यूज करणार. आता बघा नेक्स्ट क्वेश्चन दिला या ठिकाणी, तुला माहित होतं का? आपल्याला ज्यावेळेस असं म्हणायचं असतं तुला माहित होतं का, तर आपण कसं म्हणतो इंग्लिशमध्ये? डिड यू नो? तुला माहित होतं का? डिड यू नो? बघा कसं म्हणतो आपण इंग्लिशमध्ये? डिड यू नो? तुला माहित होतं का? हा काय क्वेश्चन आहे? तुला माहित होतं का? डिड यू नो? अशा पद्धतीने. मला कल्पना नव्हती. बघा, मला कल्पना नव्हती, तर कसं म्हणणार आपण इंग्लिशमध्ये? याला दोन पद्धतीने म्हणतो आपण. असं पण म्हणू शकतो आपण, आय हॅड नो आयडिया. मला कल्पना नव्हती. आय हॅड नो आयडिया. मला कल्पना नव्हती. परत तुम्ही असं पण म्हणू शकता, कसं माहिती बघा, आय डिड नॉट हॅव द आयडिया. मला कल्पना नव्हती. बघा, आय डिड नॉट हॅव द आयडिया. आय डिड नॉट हॅव द आयडिया.
याचा अर्थ काय, मला कल्पना नव्हती. आय डिड नॉट हॅव द आयडिया. आता बघा नेक्स्ट या ठिकाणी सेंटेन्स घेतले. आता आपण सेंटेन्स काय, त्याला माहित आहे. काय सेंटेन्स आहे, त्याला माहित आहे. तर कसं म्हणणार आपण इंग्लिशमध्ये, ही नोस. ही नोस. बघा या ठिकाणी ही नोस. याला परत आपण एका पद्धतीने म्हणू शकतो. कसं माहिती का, ही न्यू. ही न्यू असं, अशा पद्धतीने हे म्हणा किंवा हे म्हणा, त्याचा अर्थ काय होईल, त्याला माहित आहे. ही नोस किंवा ही न्यू म्हणजे त्याला माहित आहे. तुम्ही यायला पाहिजे. आता बघा नेक्स्ट या ठिकाणी आपलं सेंटेन्स काय, तुम्ही यायला पाहिजे. तर आपण कसं म्हणणार, तुम्ही यायला पाहिजे. यू मस्ट कम. यू मस्ट कम. मला म्हणायचं तुम्हाला तुम्ही यायला पाहिजे, तर मी कसं म्हणणार तुम्हाला, यू मस्ट कम. यू मस्ट कम, तुम्ही यायला पाहिजे. बघा या ठिकाणी यू मस्ट कम, तुम्ही यायला पाहिजे. यू मस्ट कम, तुम्ही यायला पाहिजे. यू मस्ट कम. बघा नेक्स्ट या ठिकाणी क्वेश्चन दिलाय. आता तुम्ही येत आहे का. तुम्ही येत आहे का, तर कसं म्हणणार आपण आता प्रेझेंट टेन्स मध्ये. तुम्ही येत आहे का, प्रेझेंट टेन्स मध्ये क्वेश्चन. तुम्ही येत आहे का. आर यू कमिंग. आर यू कमिंग, तुम्ही येत आहे का. तर कसं म्हणणार आपण इंग्लिश मध्ये, आर यू कमिंग, तुम्ही येत आहे का, अशा पद्धतीने. नेक्स्ट या ठिकाणी बघा, तो येत नाही. आता या ठिकाणी काय म्हटलंय, तो येत नाही. तर कसं म्हटलं असतं आपण इंग्लिशमध्ये, तो येत नाही. तर बघा ही इज नॉट. तो येत नाही. ही इज नॉट कमिंग. ही इज नॉट कमिंग, तो येत नाही. बघा ही इज नॉट कमिंग. ही इज नॉट कमिंग, तो येत नाही. आता या ठिकाणी थोडीशी जागा आहे, तर आपण एखादं सेंटेन्स घेऊ. फॉर एक्झाम्पल, ज्यावेळेस आपल्याला असं म्हणायचं असतं की मला चहा घ्यावासा वाटतोय. मला चहा घ्यावासा वाटतोय, तर कसं म्हटलं असतं आपण इंग्लिशमध्ये, किंवा मला चहा घ्यावासा वाटतो, तर कसं म्हटलं असतं आपण, आय फील लाईक टेक टी. आय फील लाईक टेक टी, मला चहा घ्यावासा वाटतो. आय फील लाईक टेक टी. बघा या ठिकाणी आय फील लाईक टेक टी, मला चहा घ्यावासा वाटतोय. काय म्हटलं असतं आपण इंग्लिशमध्ये, आय फील लाईक टेक टी, मला चहा घ्यावासा वाटतो. आय फील लाईक टेक टी. अशा पद्धतीने आपण एक सेंटेन्स क्रिएट करू शकतो. काही सेंटेन्स आणि काही क्वेश्चन्स आपण घेतले. तुम्हाला काय करायचं आहे माहिती का, याची प्रॅक्टिस करायची. असे सेंटेन्स म्हणून बघायची, याची प्रॅक्टिस करायची, सर्व लिहून घ्यायचंय. आणि जे पण विद्यार्थी नवीन असतील त्या सर्वांना मला सांगायचं आहे की आपला जो कोर्स आहे स्पोकन इंग्लिशचा, त्याला कम्प्लीट करा अगोदर. त्यामध्ये मी सर्व घेतलेलं आहे, जे की मॉडेल वर्ब असतात, पुन्हा मॉडेल वर्ब असतात, टेन्सेस असतात आणि काही एक्सप्रेशन असतात. एक्सप्रेशन हे जसं की फील लाईक, अफ्रेड ऑफ, बरोबर आहे, फॉन्ड ऑफ, हे काय सर्व एक्सप्रेशन आहे. हे सर्व माहिती का तुम्ही त्या ठिकाणी शिकसाल. स्पोकन इंग्लिशचा कोर्स कम्प्लीट झालेला आहे आपला, 80 दिवसाचा कोर्स आहे. त्यामध्ये टोटल मी तुम्हाला शिकवलेलं आहे. आणि हे फक्त प्रॅक्टिस सेशन आहे, म्हणजे त्या सेंटेन्सची तुमची प्रॅक्टिस झालं पाहिजे, रेपिटेशन झालं पाहिजे. त्यासाठी आपण हे प्रॅक्टिस सेशन डेली घेत आहोत. बाकी व्हिडिओ पाहत राहा, शिकत राहा, निश्चितच तुम्ही स्पोकन इंग्लिश शिकणार आहात. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. सी यू इन द नेक्स्ट क्लास.